दरम्यान एक महत्त्वाची अपडेट, सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे। जरांगेंनी चर्चेची तयारी दर्शवत सरकारकडे 2 अर्ज पाठवले होते। मुंबईमध्ये गर्दी वाढल्यानं सरकारकडून तातडीनं भेट घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। संध्याकाळी जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती आहे। दरम्यान ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलंय। आज मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली आहे। जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत। सकाळी 10 वाजता जरांगे स्टेजवरती पोहोचले। आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय। आंदोलकांनाही सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। कुणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही। मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही असं जरांगे म्हणाले। दरम्यान मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी असलेल्या मराठा कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सरकारने आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी। आम्ही आता जीव गेला तरी वापस जाणार नाही। आज मराठ्यावर इतकी वाईट परिस्थिती आली आहे की शिक्षणासाठी पैसे नाहीत, शेतीचे तुकडे झालेले आहेत, पाऊस वेळेवर पडत नाही। मग आज आम्ही आरक्षण मागतो तर सरकार आम्हाला का बरं चाल ढकलपणा करते? परिस्थिती अशी आहे की साहेब, गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करताय। मराठा समाजाला हा पहिला असा माणूस भेटला आहे की जो माणूस नीतिवान, चारित्र्यवान आणि गुणवान आहे, म्हणून समाज यांच्या एवढं पाठीमागे आहे। सरकार मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती करतो की यावेळेस मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत जाणार। देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्र विनंती आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये 29 जाती ओबीसी मध्ये घातल्या। एकच फक्त मराठा जातीसाठी त्यांनी खुन्नस करू नये आणि मराठ्याच्या नादी लागू नये आणि विशेष करून जरांगे पाटलाच्या नादी लागू नये। जर जरांगे पाटला काही झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात दूर निघेल। आमची जरा इच्छा मुंबईतून रिटर्न जाण्याची नाही आणि इच्छा सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं। ते एक दिवस असं होणार नाही, आम्ही मुंबईतून जाणार नाही अजिबात मुंबईच्या बाहेर। आज मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि मनोज दादा आम्हाला आरक्षण मिळलं तरच आम्ही मुंबई सोडणार आहे, नाहीतर आमचा इथे जीव गेला तर बेहतर आम्ही मुंबई सोडणार नाही। प्रत्येक वेळेस आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने जे आता चालू असलेलं मराठा आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला जर यश नाही आलं तर संपूर्ण महाराष्ट्र, मराठ्याचा इतिहास सर्व महाराष्ट्राला तर नाही तर देशाला माहिती आहे। जर आता आम्हाला जर मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जागोजाग या फडणवीस सरकारला याचे फळ भोगावं लागतील।